पिढी ज्या प्लॅटफॉर्मची गरज तुम्हा लोकांना होती ते प्लॅटफॉर्म सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेलं नाही। येणाऱ्या काळामध्ये तुमचे मुलं तुमचे नातू ज्या गोष्टी त्यांना पाहिजे नाही त्या जर त्यांना आता मिळाल्या नाही तर त्यांची ही जनरेशन काळोखामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही। हे तुम्हीही जाणता, मला तुम्हाला सांगण्याची काहीही गरज नाही। आज मला राजकारणात यायची काही गरज नव्हती, परंतु माझ्याकडे आज जेवढे मुलं येतात जेवढे लोकांशी माझा कॉन्टॅक्ट आहे सगळे लोक मला असे म्हणतात, सर तुम्ही एवढे चांगलं काम करत आहात, आमच्या मुलासाठी काहीतरी बघा, आमच्यासाठी काहीतरी बघा। त्यांचा तो उपदेश त्यांचे ते वाक्य ऐकून मला असं वाटलं की आपल्या तहसीलमध्ये किंवा आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये सावनेर किंवा कळमेश्वर मधून कोणीतरी असा एखादा व्यक्ती येईल जो या सगळ्या गोष्टीवरती काम करेल। परंतु मागल्या 30 ते 35 वर्षांपासून लोक बलाढ्य असून या रणनीतीमध्ये कोणीही उतरले नाही आणि काम करायला रेडी नाही। एबीसी कोणतेही कारण असू शकते, पण जर तुमच्यामध्ये जिद्द आहे, जिज्ञासा आहे तर तुम्ही ते करू शकता। मला असं वाटलं जर मी या सिस्टीम मध्ये जर 10% पण चेंज आणू शकलो तर माझ्या लोकांसाठी, माझ्या विधानसभेतल्या मुलांसाठी हे एक खूप चांगलं होऊन जाईल। म्हणून मी एक स्टेप समोर घेतली आणि मी समोर आलो। मी राष्ट्रीय पार्टी आम आदमी पार्टीकडनं लढणार होतो। आम आदमी पार्टीने निर्णय घेतला की महाराष्ट्रात लढायचं नाही, म्हणून मी अपक्ष फॉर्म टाकला। मी पाय मागे नाही घेतला मित्रांनो, मी अपक्ष लढत आहे आणि मला गर्व आहे माझ्यावरती। मला गर्व आहे की मी काहीतरी एका चांगल्या कामासाठी निघालेलो आहे आणि मला भरभरून प्रेम मिळत आहे, सगळीकडून प्रेम मिळत आहे। आज मी तुमच्याकडे आलेलो आहे तुमचंही प्रेम घ्यायला। आज जर तुम्ही मला ते प्रेम दिलं नाही तर पुढले 5 वर्ष पुन्हा काळोखामध्ये आपले आहेत हे तुम्ही स्वतः जाणता। आज नेतृत्व चेंज करण्याची गरज आली आहे मित्रांनो। विचार करा आणि व्यवस्थित मतदान करा। 1994 ला जुने जाणकार जे लोक आहेत इथे त्यांना मी सांगू इच्छितो, 1994 ला आपल्या इथे असाच आपले आमदार अपक्ष उमेदवार म्हणून होते। राजकारणामध्ये येताना त्यांनी अपक्ष भूमिका घेतली होती आणि त्या अपक्ष भूमिकेसाठी तुम्ही सर्वांनी त्यांना प्रेम दिलं होतं आणि अपक्ष म्हणून निवडून आणलं होतं। मी पण तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही या अपक्ष उमेदवाराला तेवढंच प्रेम द्या। पुढल्या 6 महिन्यात मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही। तुम्हाला विधानसभेमध्ये, पूर्ण विधानसभेमध्ये गतिशील विधानसभा नाही दाखवले तर नावाचा पंकज नाही। जेवढं प्रेम तुम्ही द्याल त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम मी तुमच्या पदरी टाकेल मित्रांनो। हे मी तुम्हाला आश्वासन नाही तर मी इथे वचन देऊन राहिलो। आपण मला इथे 5 मिनिटं जास्त वेळ ऐकून घेतलं त्याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। फक्त येत्या 20 तारखेला निवडणूक आहे, तुम्हा लोकांना माहिती आहे। फक्त एकच रिक्वेस्ट करतो, विकल्या जाऊ नका।